टॉपिक नंबर 3 मध्ये टिपिकल फ्लावर. आता हा जो टॉपिक आहे, टॉपिकचे वेटेज आपल्याला पाहायला मिळते 4 आणि 8 मार्क्स. आता 4 आणि 8 मार्क्सचं टॉपिक आपल्याला वेटेज पाहायला मिळत असताना याचं जे कन्वर्जन आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 क्वेश्चन्स येणार आहेत 2 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक प्रश्न आहे 2 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी. म्हणजेच 4 मार्क्स जे आहेत ते कंपल्सरी आणि प्लस 4 हे जे आहेत ते दोन्ही मिळून 8 मार्क्स. आता या टॉपिकमधून जे प्रश्न आहे ते प्रश्न कधीही बदलून आलेले नाहीत आतापर्यंत. एकदाच फक्त एका वर्षी टिश्यू कल्चरवरती प्रश्न आलेला. म्हणजे कोणता? टिश्यू कल्चर. नाहीतर टिपिकल फ्लावर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला येणार आहे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये. आता ते देखील आपण पाहूया. 2025 मध्ये टिपिकल फ्लावर साठी आपल्याला हा प्रश्न आलेला होता. टिपिकल फ्लावर याच्यामधून इंग्लिश टाइप्स ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इंग्लिश त्याचे टाइप्स करायचा. हा प्रश्न 2 मार्क्सला आला होता 2025 मध्ये. आणि याच्या मागील सर्वच्या सर्व 3 वर्षी टिपिकल फ्लावर वरती आलेला आहे 24, 23 आणि 22 मध्ये. ओके. आता पार्थेनोजेनेसिस वरती 4 मार्क्स जेव्हा क्वेश्चन आपल्याला विचारणार आहे त्यामध्ये 2025 मध्ये देखील विचारलेला आहे कॉजेस आणि डेफिनेशन. 2024 मध्ये देखील आहे. 2023 मध्ये आपल्याला टिश्यू कल्चर विचारला होता. ॲडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर हा आला होता 2023 मध्ये. त्यानंतर 2022 मध्ये जेव्हा पाहायला मिळेल पार्थेनोजेन ड्यू कॉजेस. आता यामध्ये चेंजेस बघा. हा एक प्रश्न टिश्यू कल्चरचे ॲडव्हान्टेजेस 3 आणि 4 आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे टाइप्स फक्त इंग्लिश करायचे होते. म्हणजेच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे जे टाइप्स आहेत ते आपल्याला इंग्लिश करायचे आहेत. एवढे फक्त 4 प्रश्न तुम्ही या टॉपिकमध्ये करून ठेवा, तुमचा विषय संपणार. त्यानंतर जे 2 ऑब्जेक्टिव्ह यामधून येणार आहेत ते आता कुठेही येऊ शकतील. रिकाम जागा, जोडा लावा, चुकी बरोबर आणि वेगळा शब्द होता अशा कोणत्याही प्रश्नामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह हे येणार आहे. त्यानंतर जो टॉपिक नंबर 4 आहे याचा आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे की ज्याच्यामध्ये सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी वेटेज जे आहे ते वेटेज आपल्याला पाहायला मिळते 4 आणि 12 मार्क्स. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 बी मध्ये एक प्रश्न आहे 8 मार्क्सला. त्याच्यानंतर राहिलेले जे 4 मार्क्स आहेत जे 4 मार्क्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक क्वेश्चन आहे 2 मार्क्सला आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत 2 मार्क्सला. अशा प्रकारे हे 4 आणि 12 मार्क्सचे वेटेज जे पूर्ण होते. जो 8 मार्काचा जो प्रश्न आहे हायब्रिड सीड प्रोडक्शन ज्वार किंवा कॉटन याच्यावरती ज्या वर्षी कॉटनवरती प्रश्न 8 मार्क्सला विचारलेला आहे त्या वर्षी 2 मार्क्सला जो प्रश्न आहे तो जवारवरती विचारलेला. म्हणजे याच्यामधून तुम्हाला जे हायब्रिड सीड प्रोडक्शन आहे कॉटन आणि जवार हे दोन्ही तुम्हाला करून ठेवायचे आहेत 8 मार्क्ससाठी. तसेच यामधून जे शॉर्ट नोट 2 मार्क्सला येणार आहे जे रोगिंग इन जवार असेल, त्याच्यानंतर इमॅस्क्युलेशन इन कॉटन, इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन इन कॉटन, हे जे 3 जे शॉर्ट नोट आहेत या सिंपल शॉर्ट नोट तुम्ही पाठ करून ठेवा. 25 मध्ये 2025ला आपण जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा, शॉर्ट नोट ऑन रोगिंग. 24 मध्ये शॉर्ट नोट ऑन रोगिंग इन जवार. त्याच्यानंतर 23 मध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं जे शॉर्ट नोट ऑन रोगिंग. आणि कारण या 3ही प्रश्नांमध्ये कॉटनवरती प्रश्न विचारले. त्यानंतर रोगिंग इन हायब्रिड जवार 2022 मध्ये देखील सेम प्रश्न. म्हणजेच या सुद्धा टॉपिकमधून जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन चेंज होत नाहीत. त्याच्यानंतर टॉपिक नंबर 5 फार्म मॅनेजमेंट याची देखील आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे की ज्याचं वेटेज जे आहे ते 5 आणि 11 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये याच्यातून एक क्वेश्चन येणार आहे 6 मार्कला. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक क्वेश्चन येणार आहे
3 मार्क्सला 6 आणि 3 9 आणि जे 2 प्रश्न राहिलेले आहेत क्वेश्चन नंबर 1 मध्ये येणार आहे 2 क्वेश्चन 2 मार्क्सला. आता 6 मार्क्सला ऑलरेडी आपण दिलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. फार्म मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्स, आस्पेक्ट्स, डेफिनेशन संपलं. फार्म मॅनेजर, क्वालिटीज, फंक्शन्स आणि फार्म मॅनेजर डेफिनेशन संपलं. जे रिकरिंग आणि नॉन रिकरिंग इनपुट आहेत त्यांचे जे इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला करायचं आहे. फार्म प्लॅनिंग याच्यावरती प्रश्न यावर्षी येऊ शकेल. तसेच जे फार्म रेकॉर्ड्स आहेत 6D, 7-12, 8 याच्यावरती देखील 3 मार्क्सला प्रश्न क्वेश्चन नंबर 3 मध्ये येऊ शकतो. आतापर्यंत आलेलं नाही मात्र येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 प्रश्न जे आहेत ते 2 प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला करायचे आहेत आणि ते कोठेही येऊ शकतात, रिकाम जागा येऊ शकतात, जोडा लावा येऊ शकतात आणि फॉल्स येऊ शकतात. ओके. त्यानंतर टॉपिक नंबर 6. आता टॉपिक नंबर 6, 7, 8, 9 आणि 10 हे जे 4 टॉपिक किंवा 5 टॉपिक आहेत यांचं आपण विश्लेषण जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. कारण हे जे खाली जे 6 ते 14 टॉपिक आहेत यांचे वेटेज 5-6 मार्क्सचं असल्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 4th याच्यामध्ये. आणि याच प्रश्नांमध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळवून देणारे प्रश्न या टॉपिकमधून येणार आहेत. ओके.